ठोस भूमिका या सरकारने मांडलेली नाही। याच्यावर आम्हाला काही गोष्टी बोलायच्या होत्या, कारण यांनी सारथीला असं केलं, पार्टीला असं केलं, एवढंच सांगितलं, करणार आहे असं सांगितलं। फक्त घोषणा या वर्षा दीड वर्षानं घोषणा होतातच आहे ना, परंतु प्रत्यक्षात याचं सार काहीही निघालेलं नाही। मराठा समितीचा जो शिंदे समितीचा अहवाल ठेवण्यात आला, मात्र त्यात किती नोंदी या समोर आल्या आहेत याची कुठलीही अस्पष्ट माहिती अद्याप सरकारकडनं मिळालेली नाहीये आणि याकडे सगळ्या संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष आहे। 24 तारीख डेडलाईन समोर येत आहे, कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा महाराष्ट्रात उद्भवू शकतो, काय सांगा? हे पहा, कुणबीच्या नोंदी सरकारने काही नवीन काही दिवे लावले असं म्हणता येणार नाही। कुणबीचं प्रमाणपत्र, वंशावळीचं पुरावे जर दिले, आधीपासून कुणबीचं प्रमाणपत्र मिळतं, कारण कुणबी ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेच आणि ज्याच्याकडे कुणबीचे जुने पुरावे असतील त्याला ऑलरेडी सर्टिफिकेट मिळतंच। त्या सरकारने फार मोठं काय, सरकारने याच्यात नोंदी शोधलेल्या आहे, काही पुरावे ग्राह्य द्यायचं ठरवलेलं पुरावे असतातच। कुठे शाळेची टीसी असते, कुठे एखाद्या वेळेस एफआयआर मध्ये नोंद असतं, कुठे जेलमध्ये नोंद असतं, कुठे एखाद्या ग्रामपंचायतीत नोंद असते, कुठे महापालिकेत नोंद असते, कुठे ना कुठे जातीची नोंद होत असते आणि या जुन्या नोंदीच्या विषयी सरकारने सांगितलं की हे अलाउड करणार आहे। मला असं वाटतं याच्यात नवीन सरकारने कुणबीच्या विषयी काही केलेलंच नाहीये, कारण कुणबीला ऑलरेडी प्रमाणपत्र मराठवाड्यात मिळतंच।